नमस्कार. नोकरी जाहिरात कट्टामध्ये आपलं सर्वांचं सहर्ष स्वागत आहे. मित्रांनो, आज आपण पाहतोय एच-पी-सी-एल रिक्रुटमेंट ज्यांचं बी-सी-ए, बी-टेक, बी-ई, एल-एल-बी, डिप्लोमा, एम-एस-सी, एम-बी-ए, हे पी-जी-डी-एम-ए. तर मित्रांनो, या सर्वांकरता सुवर्ण संधी आहे आणि तब्बल 771 पदं ही एच-पी-सी-एल मार्फत निघालेली आहेत. आणि या संदर्भामध्ये सर्व काही डिटेल्स माहिती आपण पाहणार आहोत. मात्र त्या अगोदर आपला चॅनल अजूनही कोणी सबस्क्राईब केला नसेल तर आपला चॅनल नक्की सबस्क्राईब करा. तर मित्रांनो, वेळ न दवडता लगेच बघूया जी ऑफिशियल जाहिरात आहे. या ऑफिशियल जाहिरातीमध्ये आपण बघू शकता की आपल्याला वेगवेगळ्या पोझिशन्स आणि असणारं पे स्केल, व्हॅकन्सीज, मॅक्झिमम एज, त्याशिवाय इसेन्शियल क्वालिफिकेशन सुद्धा दिलेलं आहे. या संदर्भामध्ये आपण महत्वाची तारीख जी लक्षात ठेवायची आहे ती बघा, कमेन्समेंट ऑफ ऑनलाईन ऍप्लिकेशन 25 फेब्रुवारी पासून सुरुवात झालेली आहे आणि लास्ट डेट जे आहे ऑनलाईन ऍप्लिकेशनचं ते 25 मार्च आहे. तर मित्रांनो बघा, पहिली पोस्ट जी आहे पोझिशन, तर ज्युनियर एक्झिक्युटिव्ह असिस्टंट 10 पदं आहेत. ज्युनियर एक्झिक्युटिव्ह सिव्हिल 19 पदं आहेत. सर्वात मोठी मेकॅनिकल करता बघा, ज्यांचं 3 इयर डिप्लोमा कंप्लीट झालेलं आहे अशांकरता ज्युनियर एक्झिक्युटिव्ह मेकॅनिकल एकूण बघा 207 वॅकन्सी आहेत आणि मॅक्झिमम वयोमर्यादा जी आहे ती 25 वर्ष देण्यात आलेली आहे. डिप्लोमा मेकॅनिकल करता यासोबतच ज्यांचं 3 वर्षाचा डिप्लोमा झालेला आहे 117 जागा बघा ज्युनियर एक्झिक्युटिव्ह इलेक्ट्रिकल या पदाकरता आहे. याशिवाय या पदांकरता कोणतीही आपल्याला एक्सपिरियन्सची गरज नाहीये. तर फ्रेशर जे डिप्लोमा विद्यार्थी आहेत ते अप्लाय करू शकतात. यासोबत 3 वर्षाचा केमिकल इंजिनिअरिंग मध्ये ज्यांचा डिप्लोमा झाला आहे त्यांच्याकरता 27 जागा. याशिवाय ज्यांचं बीएससी केमिस्ट्री झालेलं आहे 3 वर्षाचं त्यांच्याकरता ज्युनियर एक्झिक्युटिव्ह क्वालिटी कंट्रोल आणि बघा 25 हे तुमचं एज लिमिट मॅक्झिमम ज्याला कमाल वयोमर्यादा म्हणतो ते 25 देण्यात आलेले आहे. याशिवाय आपल्याला ज्युनियर एक्झिक्युटिव्ह एचआर याच्याकरता बघा बीबीए किंवा बीबीए ऑनर्स किंवा एमबीएस विथ एचआर स्पेशलायझेशन पाहिजे. ज्युनियर एक्झिक्युटिव्ह फायर अँड सेफ्टी करता 16 जागा आहेत. याच्यामध्ये एनी सायन्स ग्रॅज्युएट प्लस तुमचा डिप्लोमा जो आहे तो फायर अँड सेफ्टी मध्ये विथ व्हॅलिड हेवी व्हेकल ड्रायव्हिंग लायसन्स पाहिजे. याशिवाय ज्यांचं बी झालेलं आहे अशांकरता बघा मेकॅनिकल इंजिनियर पदाच्या 72 जागा इथं निघालेल्या आहेत आणि कमाल वयोमर्यादा 25 वर्ष असून आपल्याला 4 वर्षाचा इंजिनिअरिंग डिग्री जी आहे ती कंप्लीट केलेली असावी. याशिवाय बघा इलेक्ट्रिकल इंजिनियर बी कोणतीही आपल्याला इथे एक्सपिरियन्स नाहीये. याशिवाय सिव्हिल इंजिनियर, केमिकल इंजिनियर, याशिवाय आपल्याला इलेक्ट्रिकल इंजिनियर या सर्व बी किंवा बीटेक झालेल्या उमेदवारांकरता वॅकन्सी निघालेल्या आहेत आणि यासोबतच पगार सुद्धा बघा आपल्याला 1,60,000 इथं आपल्याला पगार मिळत आहे. याशिवाय ऑफिसर फायनान्स सीएमए 4 जागा इथं आहेत. त्यानंतर ऑफिसर फायनान्स एमबीए आपल्याला 4 जागा इथं उपलब्ध आहेत. याशिवाय ऑफिसर एचआर बघा 6 जागा आहेत. ऑफिसर आय एस 20 जागा आहेत आणि या व्यतिरिक्त आपल्याला बघा काही एक्सपिरियन्सच्या ज्या जागा आहेत ज्याच्यामध्ये ज्युनियर एक्झिक्युटिव्ह असिस्टंट ऑफिसर, ऑफिशियल लँग्वेज हिंदी वर इम्प्लिमेंटेशन बघा 3 वॅकन्सी आहेत आणि आपल्याला मिनिमम 3 वर्षाचा फुल टाइम ग्रॅज्युएशन इन एनी डिसिप्लिन विथ इंग्लिश ऍज अ सब्जेक्ट पाहिजे. पोस्ट ग्रॅज्युएशन आपलं हिंदीमध्ये असणं गरजेचं आहे. मिनिमम एक्सपिरियन्स त्यांनी जो दिलेला आहे तो 0, 3 आणि 6 या तुमच्या बेसवरती तुमचं पेमेंट करणार आहे. तर याच्यामध्ये बघा आपल्याला दुसरी जी पदं आहेत त्याच्यामध्ये आपण बघू शकतो ऑफिसर सीबीजी ऑपरेशन्स, एचआर लीगल ऑफिसर, याशिवाय सिनियर ऑफिसर असिस्टंट मॅनेजर सेफ्टी उत्तर प्रदेश इथं सुद्धा जागा आहे आणि हे पेमेंट सुद्धा याची अतिशय चांगली आहेत. या व्यतिरिक्त सिनियर ऑफिसर असिस्टंट मॅनेजर सेफ्टी तमिळनाडू. यानंतर दुसरं पद बघा सिनियर ऑफिसर असिस्टंट मॅनेजर सेफ्टी केरळ. याशिवाय सिनियर ऑफिसर असिस्टंट मॅनेजर सेफ्टी गोवा. त्याशिवाय सिनियर ऑफिसर असिस्टंट मॅनेजर एचक्यू बघा इथं सिव्हिल मध्ये, केमिकल मध्ये, इलेक्ट्रिकल किंवा मेकॅनिकल मध्ये फुल टाइम कोर्सेस झालेत अशा विद्यार्थ्यांना अनुभवी कॅन्डिडेटना इथं संधी आहे. ही पहिली जी पदं होती ती फ्रेशर पदांकरता होती. ही जी पदं आहेत ही सर्व पदं ही ज्यांना अनुभव आहे अशांकरता ही पदं देण्यात आलेली आहेत. याच्यामध्ये भरपूर पदं आहेत. याच्यामध्ये आपण मॅनेजर पद असतील, सिनियर ऑफिसर असतील, त्यानंतर असिस्टंट मॅनेजर, त्यानंतर बिल्डिंग, त्यानंतर
आपल्याला वेगवेगळ्या ऍप्लिकेशनसाठी ही पदं देण्यात आलेली आहेत. काही इथेनॉल करता 2G इथेनॉल करता बघा, फीडस्टॉक प्रोक्युरमेंट म्हणून सिनियर ऑफिसर हे सुद्धा इथं पदं आहेत आणि लाखो रुपये इथं आपल्याला HPCL जे आहे ते वेतन देत असतं. आणि या संदर्भामध्ये ही जी पदं आहेत ही एवढ्या मोठ्या प्रमाणावरती पहिल्यांदाच ही भरती निघालेली आहे. आणि या संदर्भामध्ये आपल्याला या पीडीएफच्या खाली आल्यानंतर सगळ्यात मोठं पद आपण बघू शकताय की सिनियर सायबर सिक्युरिटी स्ट्रॅटेजिक अँड ऍडवायझर IT अँड OT. बघा, 50 ते 60 लाख रुपये पर इयर हे इथं पेमेंट देत आहेत आणि हे रिअल पेमेंट आहेत मित्रांनो. HPCL च्या वेबसाईट वरती गेल्यानंतर ऑफिशियल जाहिरात आपल्याला मिळेल. आणि याच्याकरता क्वालिफिकेशन सुद्धा बघा, आपल्याला 4 वर्षाचा फुल टाइम रेग्युलर इंजिनिअरिंग डिग्री कोर्स पाहिजे कम्प्युटर सायन्स आणि इंजिनिअरिंग मधला. आणि डिझायरेबल मध्ये सांगितलेलं आहे 2 इयर फुल टाइम रेग्युलर मास्टर्स इन सायबर सिक्युरिटी ऑफ इन्फॉर्मेशन सिक्युरिटी अँड OT मध्ये पाहिजे. तर मित्रांनो, या संदर्भामध्ये आपल्याला मॅक्झिमम परमिसिबल एज, कम्प्लिटेड इयर्स आणि एक्सपिरियन्स प्रोफेशनल जे आहे ते तुम्हाला पेमेंट नुसार तुम्हाला इथं पदानुसार इथं चार्ट सुद्धा दिलेला आहे. या व्यतिरिक्त ऑफिशियल जाहिरातीमध्ये महत्वाच्या ज्या गोष्टी आहेत त्या महत्वाच्या गोष्टी बघायच्या आहेत. तर इथं आपल्याला एलिजिबिलिटी डिग्री जी दिलेली आहे या संदर्भात सर पीडीएफ फार मोठी आहे. पीडीएफ आपल्याला जवळपास 100 पानांची ही पीडीएफ आहे. याच्यामध्ये मात्र एलिजिबिलिटी क्रायटेरिया जी आहे डिग्री आणि डिप्लोमा ते फार महत्वाचं आहे. बघा, या पीडीएफ मध्येच आपल्याला मिनिमम 50% मार्क्स इन CA CMA यांच्याकरता म्हणजे प्रत्येक पोस्ट करता जे आपल्याला दिलेलं आहे ते मिनिमम आणि मॅक्झिमम मार्क्स जे आहेत ते दिलेले आहेत. आणि यानंतर प्रत्येक पदानुसार जॉब प्रोफाईल काय असणार आहे याची सुद्धा इन्फॉर्मेशन यांनी इथं दिलेली आहे. या व्यतिरिक्त आपल्याला खाली गेल्यानंतर काही अटी शर्ती सुद्धा आपल्याला या संदर्भामध्ये त्यांनी सांगितलेले आहेत फॉर्म भरण्यासंदर्भात. याशिवाय आपण बघू शकतो तर काही प्रोबेशन पिरियड असेल. त्यानंतर महत्वाचं जे आहे ते बघा, आपल्याला ज्या गोष्टी आपल्याला लक्षात ठेवायच्या आहेत त्या गोष्टी आपण अगदी हायलाइटपणे थोडक्यामध्ये आपण बघूया. पदं बघितलेली आहेत. सिलेक्शन प्रोसेस जी आहे ती सिलेक्शन प्रोसेस आपल्याला शॉर्टलिस्टिंग अँड सिलेक्शन टूल लाईक CBT टेस्ट होईल, रिटर्न टेस्ट होईल किंवा टायपिंग टेस्ट होईल. त्यानंतर ग्रुप टास्क असतील, त्यानंतर सायकोमेट्रिक असेसमेंट असेल, यानंतर स्किल टेस्ट, त्यानंतर मूट रूट असेल, पर्सनल टेक्निकल इंटरव्ह्यू होतील, फिजिकल फिटनेस होईल आणि जर गरजेचं असेल तर, आणि मग त्यानंतर आपलं सिलेक्शन होईल. प्लेस ऑफ पोस्टिंग हे ऑल ओव्हर इंडिया असणार आहे. या संदर्भामध्ये आपल्याला ऍप्लिकेशन फी जी आहे ती अनरिझर्व्ह कॅटेगरी करता OBC आणि EWS कॅटेगरी करता 1180 रुपये प्लस GST प्लस तुमचं इतर टॅक्सेस धरून तुम्हाला 180 प्लस 1180 असं पेमेंट जे आता अनरिझर्व्ह OBC आणि EWS कॅटेगरी करता आहे. SC ST आणि PWD कॅटेगरी करता कोणतीही फी नाहीये. आणि या संदर्भातलं पेमेंट जे आहे ते पेमेंट डेबिट क्रेडिट कार्ड किंवा नेट बँकिंग UPI द्वारे करायचं आहे. आपल्याला ऑनलाईन अप्लाय करायचं आहे. या संदर्भामध्ये अधिकृत वेबसाईट ही www.hindustanpetroleum.com ही असून अर्ज करण्याची शेवटची तारीख ही 25/3/2026 आहे. आणि ऍप्लिकेशन प्रोसेस जी आहे ते आपल्याला या वेबसाईट वरती गेल्यानंतर करिअर्स मध्ये करंट ओपनिंग्स म्हणून एक टॅब येईल, तिथं जाऊन आपल्याला हे अप्लाय करायचं आहे. तर आजच्या या जाहिरातीमध्ये आज आपण इथंच थांबतोय. उद्या भेटू नवीन जाहिरातीसह. पाहत राहा नोकरी जाहिरात कट्टा. धन्यवाद.